तर मोठेगावकरच्या क्लासेसला कुलूप लावलं गेलेलं आहे। संपूर्ण राज्यभरातील क्लासेस बंद केले गेले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ही कारवाई करण्यात आलेली आहे। मोठेगावकरचे क्लासेस जे आहेत ते ठिकठिकाणी अनेक ठिकाणी राज्यभरात आहेत आणि सगळ्या क्लासेसला आता कुलूप लावलं जात आहे। आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। नेटचा पेपर फुटला असल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये यांनी खळबळ उडालेली आहे। मात्र या पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार म्हणजे शिवराज मोठेगावकरांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर सह अनेक राज्यभरामध्ये त्यांच्या अशा पद्धतीचे क्लासेस जे आहे ते उभे आहे। हे आरसीसी क्लासेस आहे। मोठेगावकर यांचे हे क्लासेस आहे। टोलेजंग बिल्डिंग जे आहे या ठिकाणी जे आहे ते त्यांचे क्लासेस सुरू असायचे छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणाहून जर बघितलं तर मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी असायचे। मात्र आता मागील काही दिवसापासून जर बघितलं तर नीटचा पेपर फुट्या प्रकरणी आता शिवराज माटेगावकर याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर हे क्लासेस जे आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत। त्याचमुळे ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने या क्लासेस बाहेर जे आहे ते बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचा जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला। वाहन जे आहे ते उभा करण्यात आलेलं आहे। कारण नीटचा पेपर फुटल्या प्रकरणी शिवराज माटेगावकर याला अटक झालेली आहे। त्याच्या मुलाची देखील सीबीआय चौकशी जी आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळत आहे। आणि काही वेळा जे आहे ते सीबीआयचं काही पथक जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे। कारण संपूर्ण जे क्लासेस त्यांचे ज्या ठिकाणी सुरू होते त्या ठिकाणी पथक जे आहे ते चेक करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या क्लासेसवरती धाड देखील टाकून त्या ठिकाणून काही कागद पुरावे येतात का याची देखील चौकशी जी आहे ती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र आता हे क्लासेस जे आहे ते बंद स्वरूपाचे आहे। त्यामुळे आता या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला समोर येत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।